शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता आलेली आहे। सर्व शेतकऱ्याची या 15 जिल्ह्यामध्ये कर्ज माफ होणार आहे। जवळजवळ 2 लाखाचे कर्ज माफ होणार आहे। आत्ताच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा सुद्धा केलेली आहे। 2025 मध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खूप मोठी आनंदाची बातमी दिली आहे। ते म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयाची कर्जमाफी होणार आहे। आता ही माहिती स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली आहे। सगळ्यात महत्त्वाची अपडेट त्यांनी देखील दिली आहे, ते म्हणजे 24 तासाच्या आतमध्ये 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असल्याची सर्वात मोठी अपडेट आली आहे। त्यामुळे आता सरसकट या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्याचं 2 लाखापर्यंत कर्ज आता माफ होणार आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी 15 जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत। त्यामुळे 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन पाहायचं आहे। 15 जिल्ह्याची यादी देखील तुम्हाला आता समोर आली आहे। तीच यादी तुम्हाला मी लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच सांगणार आहे। यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ होऊ शकतं आणि 15 जिल्ह्यातील शेतकऱ्याचं कर्ज आता माफ देखील होणार आहे। त्यामुळे तुमचा हा जिल्हा यादीमध्ये असणार आहे का हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे। आमचा जो संकल्प होता अर्थसंकल्प, त्यामध्ये कर्जमाफीचा आम्हाला केंद्राकडून निधी देखील मिळाला आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली आहे। आता मोफत ऑलरेडी वीज दिले आहे। आता शेतकऱ्याची कर्जमाफी देखील आम्ही करणार आहे। त्यामुळे 15 जिल्ह्यातील शेतकऱ्याची आता कर्जमाफी होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, थकीत कर्जदार अनेक लोक बँका सुद्धा त्यांना परेशान करतायत। जवळपास 90 लाखाच्या आसपास जे शेतकरी आहेत त्याचे 2 लाखापर्यंत कर्ज आता माफ होणार आहे। आता सरकारकडून माफ देखील होणार अशी माहिती देखील दिली आहे। निवडणुकीच्या आधी त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांनी सर्व शेतकऱ्यांना आश्वासन देखील दिलेले होते, तुमचं 2 लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ पूर्ण करणार आहे। येणाऱ्या 24 तासाच्या आतमध्ये आता 20 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्याचे 2 लाखापर्यंतचे कर्ज आहे ते कर्ज आता माफ होणार आहे, अशी सर्वात मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता 24 तासाच्या आतमध्ये तुमचे कर्ज आता माफ होणार आहे। यासाठी तुम्हाला जे 15 जिल्हे आहेत ते 15 जिल्हे कर्जमाफी करण्यासाठी पात्र ठरवले आहेत, ते कोणते जिल्हे आहेत ते देखील मी लगेच सांगणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी झाली, कोणकोणते जिल्हे या कर्जमाफीसाठी पात्र ठरले, याची संपूर्ण डिटेल मी लगेच सांगणार आहे। आता या 15 जिल्ह्याची यादी देखील शासनाने जाहीर केली आहे, ती तुम्हाला लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी लगेच वाचून सांगणार आहे। जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुमचं जे कर्ज आहे ते कर्ज सरसकट 2 लाखापर्यंत माफ केले जाणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। यामध्ये तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का याने लगेच पाहायचं आहे। तुम्हाला माहीतच असेल, जे निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि अजितदादा होते, त्यावेळी निवडणुकीच्या आधी जे निवडणुका आल्यावर सर्व शेतकऱ्याचे कर्ज माफ करू, आणि तसेच आता जे आहे, आता तुमचं 24 तासाच्या आतमध्ये तुमचं सर्व 2 लाखापर्यंत कर्ज आहे ते कर्ज आता 15 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आता कर्ज माफ केले जाणार आहे। यासाठी राज्यातील पात्र 15 जिल्हे ठरवण्यात आलेले आहे। या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल, त्यासाठी तुम्हाला कोणता जिल्हा आहे ते लगेच सांगणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। आता जी यादी आली ती शासनाकडून जाहीर देखील करण्यात आलेली आहे। आता या 20 जिल्ह्यातील यादीमध्ये 2 लाखापर्यंत तुमचं कर्ज आहे ते शेतकऱ्याचं कर्ज आता माफ केलं जाणार आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देखील मिळणार आहे। त्याचा लाभ मिळावा म्हणून सरकारकडून आता प्रस्तावाचा विचार देखील केला जाणार आहे। यामध्ये 2 लाख रुपयांची कर्जमाफी येत्या 24 तासात केली जाणार आहे। आता यामध्ये ज्यांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे अशा शेतकऱ्यांना वगळण्यात देखील येणार आहे। मग आता कोणते शेतकरी वगळण्यात येणार आहेत आणि कोणकोणते शेतकरी पात्र ठरले देणार आहे
याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी लगेच सांगणार आहे। 15 जिल्ह्यामध्ये 2 लाखापर्यंतचे कर्ज आता माफ होणार आहे। याची डिटेल्स माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला 15 जिल्ह्याची यादी मी लगेच सांगणार आहे। 15 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही लगेच लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे। तुमचं 2 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते कर्ज आता माफ होणार आहे। आता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे शेतकरी नियमित कर्ज भरणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक आत्मविश्वास खचू नये म्हणून त्यांना देखील कर्जमाफीमध्ये सूट देण्यात आली आहे आणि त्यांना बोनस देखील भेटणार आहे। जवळजवळ त्यांना बोनस देखील जाहीर करण्यात आले अशी बातमी सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे। त्यामुळे हा प्लॅन आता विविध पक्षाच्या नेत्याकडे, सरकारचे प्रतिनिधी आहेत, चंद्रकांतदादा पाटील किंवा स्वतः मुख्यमंत्री असतील, हा प्रस्ताव या सगळ्या नेत्याकडे आता मांडलेला आहे। कुठेतरी यावरती सर्व पक्षीय नेत्यामध्ये सहमती देखील झालेली दिसते। त्यामुळं आता सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी झाली, कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये कर्जमाफीसाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत ते देखील लगेच पाहायचं आहे। त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते देखील पाहायचं आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे। लगेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कर्ज माफ झालेला आहे ते देखील पाहायचं आहे। यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत ते देखील पाहायचं आहे। त्यामुळे सर्वांनी या गोष्टी कोणकोणत्या करायच्या आहेत ते देखील पाहायचं आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी झालेले आहे ते देखील पाहायचं आहे। जवळजवळ 2 लाखापर्यंत आता कर्ज तुमचं माफ केलं झाल्याची सर्वात मोठी बातमी आता आलेली आहे। त्या जिल्ह्यामध्ये 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का ते सुद्धा पाहून घ्यायचं आहे। त्या 15 जिल्ह्याची यादी मी लगेच तुम्हाला वाचून दाखवणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे। आता सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे आता सर्व शेतकऱ्याची पात्रता सरकारकडून चेक देखील केली जाणार आहे। मग यामध्ये पात्रता कोणकोणती असणार आहे ते देखील सांगणार आहे। बघा, येत्या 24 मध्ये आता ती कर्जमाफी देखील होणार आहे। जर तुम्हाला 15 जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने जे निवडले आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल, तुमचं देखील 2 लाखापर्यंत जे कर्ज आहे ते कर्ज आता माफ केले जाणार आहे। आता कोणकोणते 15 जिल्हे असणार आहेत ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। त्या लिस्टमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता ही कर्जमाफी होणार आहे। आता याची पात्रता काय ते देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे। जे तुमचा व्यक्ती आहे, तुमच्या घरातील सदस्य आहे, तो तुमचा सरकारी नोकरीमध्ये व तुमच्या घरातील सरकारी नोकरीमध्ये कोणता मुलगा किंवा मुलगी नसावी ही सर्वात पहिली अट घालण्यात आलेली आहे। वैयक्तिक शेतकऱ्याच्या सरकारी नोकरीत नसावा किंवा शेतकऱ्याच्या घरामधील आई वडील जे कोणी असतील तर ते सरकारी पेन्शन घेत नसलेली नसावी असे देखील सांगण्यात आलेले आहे। आता तुम्हाला सरकारकडून 15 जिल्ह्याची 2 लाखापर्यंत कर्ज देखील माफ करण्यात आलेलं आहे। आता सर्वात मोठी ही बातमी असणार आहे। यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले की येत्या 24 तासामध्ये आता 15 जिल्ह्यातील जे कर्ज आहे ते कर्ज माफ देखील करण्यात आलेलं आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी मिळून सांगितलेलं आहे की आता तुम्हाला कर्जमाफी होणार आहे। आता 2 लाखाच्या आतमध्ये तुम्हाला आता ही कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे 15 जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन पाहायचं आहे। आता राज्य शासनाकडून ती लिस्ट देखील आली आहे। आता टोटल 15 जिल्ह्याची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घोषणा देखील केलेली आहे। तुम्हाला आता कर्ज काय असेल ते देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। जवळजवळ 15 जिल्ह्यामध्ये कर्ज देखील माफ झालेलं आहे। त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमच्या गावाचं नाव आहे का ते सुद्धा पाहायचं आहे। आता सर्वात मोठी बातमी, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घोषणा देखील करतील। तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला ही कर्जमाफीची जाहीर घोषणा देखील होणार आहे। त्यामुळे तुमचं जे सर्व कर्ज आहे ते आता माफ होणार आहे। आता बघा, शेतकऱ्याची अजून एक सूचना आलेली आहे ती लगेच सांगतो। त्यानंतर लगेच तुम्हाला 15 जिल्ह्याची यादी देखील सांगतो। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सरसकट कर्ज माफ होणार आहे ते देखील सांगतो। त्या 15 जिल्ह्याची नावे सांगतो त्याआधी एक सरकारकडून अपडेट बघा। कर्जमाफीविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, आता ती सरकारकडून आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना एक गोष्ट माहिती असणं अतिशय गरजेचं आहे। जर ती तुम्हाला माहित नसेल
तर त्यामध्ये तुम्हाला अडचण देखील येऊ शकतात. तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याचं कर्जमाफी होईल, परंतु तुमचं कर्जमाफ होणार नाही. त्यामुळे सर्व व्यवस्थित बघा, लक्षपूर्वक बघा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना या सांगितलेल्या माहितीमधून लाभ मिळेल. बघा, आता बऱ्याच शेतकऱ्यांना आता येत्या 24 तासात 2 लाखापर्यंतचं कर्जमाफ होणार आहे. ते तुम्हाला कर्जमाफ होणारच आहे, परंतु आता कोणकोणती वेगळी अपडेट आले सरकारकडून शेतकऱ्यासाठी आलेले आहे. बघा कोणते अपडेट आले. शेतकऱ्यांनो, सरकार कर्ज तर माफ करणार आहे. मागील 2 दिवसापासून अनेक बँकाचं जी कर्जमाफीची प्रोसेस आहे ती प्रोसेस देखील चालू झालेली आहे. बँकेकडून ज्या ज्या शेतकऱ्यांनी मोठे कर्ज घेतलेलं आहे त्यांना कर्ज माफ होणार नाही, पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी 2 लाखाच्या आतमध्ये कर्ज घेतलेलं आहे त्यांचं 2 लाखापर्यंत जे कर्ज आहे ते कर्ज आता माफ होणार आहे. आता म्हणून त्यांनी चालू वर्षाचा कर्ज बँकेला परतफेड केला असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना कर्ज आता माफ होणार आहे. आता बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीस देखील येत आहेत. या नोटीसमध्ये असं सांगितलंय की शेतकऱ्यांना आपलं घेतलेलं जे कर्ज आहे ते बँकेला परतफेड करा, अन्यथा रिन्यू करा, असे नोटीस वारंवार शेतकऱ्याला येत आहेत. कारण कर्जमाफी होण्याच्या अगोदर बँकेदेखील नोटीस येत आहेत. आता शेतकऱ्यावर एक प्रकारचा प्रेशर निर्माण झालेला आहे. या प्रेशरमध्ये येऊन बरेच शेतकरी आपलं कर्ज बँकेला परतफेड करत देखील आहेत किंवा ते रिन्यू देखील करत आहेत. याचा फायदा फक्त राज्य शासनाला होतो, कारण त्यांना कर्जमाफी करण्याचा आकडा जो आहे तो कमी होतो. आता बरेच शेतकरी आपला व्हिडिओ पाहत असतील. तुम्हाला जर बँकेकडून कोणतीही नोटीस आली असेल तर अजिबात कर्ज ते भरू नका. त्यामुळे जर तुमचं कर्ज थकीत असेल किंवा रिन्यू केलं असेल तर त्यांना येत्या 3 ते 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जे तुम्हाला कर्ज परतफेड तुम्हाला करायची नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नोटीस देखील येत असेल तर त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं. लक्षात ठेवा, सरकारकडून सगळ्यात मोठी अपडेट आता तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना लक्ष देऊन पाहायचं आहे. जे तुम्हाला 15 जिल्हे असणार आहेत त्या 15 जिल्ह्याची यादी देखील तुम्हाला मी लगेच सांगणार आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्याची कर्जमाफी झाली आहे ते देखील मी लगेच सांगणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे पालघर जिल्हा, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग, रायगड, नंतर नाशिक, जळगाव, रत्नागिरी, धुळे, नंतर अहमदनगर, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, नंतर 12वा जिल्हा सोलापूर, नंतर सातारा आणि नागपूर. या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने आता घेण्यात आलेला आहे. जे जे जिल्हे उरलेले आहेत ते दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील कर्जमाफी होणार आहे. त्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामध्ये तुमचा जिल्हा देखील असू शकता. इथून पुढे जे कर्जमाफी येणारे व्हिडिओ आहेत ते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत. तर आता तुम्हाला जिल्ह्याची लिस्ट देखील सांगितली आहे. नंतर तुम्हाला 15 जिल्ह्याची यादी देखील सांगितली आहे. पुढील 2 दिवसामध्ये दुसऱ्या 15 जिल्ह्याची यादी येणार आहे. नंतर राहिलेल्या 6 जिल्ह्याची यादी येणार आहे. शेतकरी मित्रांनो, असेच आपण वेगळे व्हिडिओ आपल्या कर्जमाफीच्या विषयावर घेऊन येत असतो. त्यामुळे जे संभाजी अर्जुन तुराई हे युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनल तुम्हाला जे लाल घंटीचं बटन दिसतं ते बटन दाबा आणि सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी संयम राखायचा आहे. सर्वांचे कर्ज माफ होणार आहे, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो थोडं थांबा, सगळ्याची कर्जमाफी होणार आहे. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक देखील करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.